तर नाशिकमधील आमदार सीमा हिरेंच्या मुलीला उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। हिरेंच्या घरामध्ये दोघांना उमेदवारी मिळालेली आहे। हिरेंचा दीर योगेश हिरे यांनीही उमेदवारी अर्ज भरलेला आहे, तर आमदार देवयानी फरांदेंचा मुलगा अजिंक्य फरांदे यांनाही उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। ज्या क्षणाची बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होतो, आज उमेदवारी अर्ज सगळ्या मतदारांच्या आमच्या सगळ्या संघटनेसोबत आम्ही भारतीय जनता पार्टीच्या प्रभागाचे जेवढे इच्छुक आहेत तेवढे सगळ्यांनी आज आम्ही एकत्र फॉर्म भरलेले आहे आणि छान वाटलं, आनंद झाला। आता मतदार राजाला एवढंच विनंती करेल की लोकशाहीचा आपण वापर केला पाहिजे, मतदान केलं पाहिजे आणि आवर्जून मोदी सरकारवरती विश्वास ठेवून कमळालाच मतदान केलं पाहिजे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।